आज तर डायरेक्ट भांडी पडली भाऊ. 3 लग्न एका खटीच आले, 2 दिवसा आणि एक रातचं. तर मग चला पोराव, काळा चष्मा लावला डायरेक्ट सुटलो लग्नाला. नंतर विचार केला किती चष्मे लावलेत आपण काळाचे, त्यात काय विषय नाही भाऊ. आणि पुढे जाताना एक जणांनी कट मारला आम्हाला. गपचिप कमेंट मध्ये येऊन सॉरी म्हणायचं बरं का त्यांनी. सिद्धिविनायकला येऊन पोहोचलो. इकडे डायरेक्ट लग्न होतं आप्पाच्या मित्राचं चैतन्य भाऊ कुठेच. आल्या गाडी पार्किंगला कोचाटून दिली. मध्ये जाऊन बसलो तर तिला फुलं बिलं फेकून फोटो काढायचं काम चालू होतं. तेवढं त्याचा व्हिडिओ काढून घेतला मी एक छोटासा. बाकी त्याची गाठ बीट घेऊन नंतर लग्नातून निरोप घेतला. संगमनेरला येऊन एक टी शर्ट वापरा घेतला आणि लगेच म्हणलं चला आता त्याच्या लग्नाला लय टाइम झालाय आपल्याला. आप्पाला म्हणलं चाल भाऊ हिच्यात पहिलं पेट्रोल ओतून घेऊ नको मध्ये जागा द्यायला आपल्याला नाही का. तो म्हणे हा मग ओके टाकावंच लागणार आहे. आज तर काय भानगड काय नव्हतं, डायरेक्ट पंपानं मॉक्कर गर्दी. एक तर कुठं पेट्रोल नाही, जिडं आहे तिडं डायरेक्ट मेंटेनवारी गर्दी. एवढ्या गडबडीत आलो म्हणलं बरं झालं भाऊ लग्न हाती लागलं, नाही तर काय फायदा नसतं झाला. लग्न विघ्न लागलं डायरेक्ट सगळे पळाले जेवणाच्या दिशेनं. पण जागा असून सुद्धा आम्ही पहिल्या पंक्तीला बसलो नाही. जेवण बिवणं झाल्यानंतर म्हणलं चला आता नवरदेवाची गाठ घेऊन यावा. मग उभं राहिल्या जे ते फूट काढित होते त्यांचे व्हिडिओ काढून घेतले. म्हटलं आमचा कोणीतरी व्हिडिओ काढा, पण कायचं कोण काढित भाऊ. तिची मस्त गाठ भेट घेतली आणि बाकीच्यांचे व्हिडिओ काढून घेतले, पण स्वतःचा काढता नाही आला कारण की थोडीच लाजले आणि झालं होतं. बाहेर आल्यानंतर थोडी गारव्याची सोय केली. म्हणलं आता चला घरी. नंतर आलो रात्री परत शेवट आणि लास्टचं लग्न, स्वतः अभि भाऊचं लग्न आहे. आले झालेलं लग्न पाहून विचारात पडलो का अरे बाबा वर्गातल्या पोरांचे लग्न हो राहिले. नंतर या पोरांकडे पाहिलं, अरे वर्गातले बरेच पोरं संडे म्हणलं आपले. नंतर शाण्या सुरत्या माणसाने वर गेलो, फोटो बिटो काढले. फोटो काढल्यानंतर सगळे पोरं झाले ना वय फाकाट. पाहतो कुठं गेले बो म्हणले पोरं. नंतर सूत्रांकडून माहिती मिळाली का जेवायला पळाले सगळे. शेवटी संख्याला सुजाला सापडावलं ना भाऊ. तोंड लपो येणे 5 पुऱ्या आणि 2 मठ्ठ्याचे ग्लास जागेवर टाकवले होते बरं का. म्हणलं चला भाऊ पोरांना सुखाने जेवू द्या, नका येड्यात काढू. यांच्या आधी आपण जेवून बसलो. अरे हे तर सांगायचंच राहिलं तुम्हाला.